माढ्याची जागा काय सांगते आपण पाहूयात। गेल्या अनेक काळ म्हणजे जवळपास गेले 15-20 दिवस महिनाभर माढ्याचा मतदारसंघ हा सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहिलेला मतदारसंघ होता आणि त्याचं कारण होतं महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडचे सुद्धा रुसवे फुगवे। रणजित सिंग निंबाळकर इथना सध्या खासदार आहेत, त्यांना भाजपनं उमेदवारी महायुतीकडनं दिली आणि भाजपच्या गोटामधनं भाजपच्या मित्रपक्षांकडनं प्रचंड नाराजीचा सूर उमटला। रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची नावं यामध्ये आघाडीवर होती। दोघांची समजूत काढण्याचा महायुतीच्या नेत्यांकडून विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून मोठा प्रयत्न झाला। त्यानंतर लक्ष लागलं होतं की मग इकडे रणजित सिंग निंबाळकर यांना विरोध होत असेल तर मग आपण उमेदवार कोणता द्यावा। शरद पवार यांनी बराच काळ वाट पाहिली आणि अगदी शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली। धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, ते आता तिथनं उमेदवार आहेत आणि रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इथे असतील। वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघामधली भूमिका सुद्धा कायमच महत्त्वाची राहिलेली आहे। विजय इथे सोपा असणार आहे, कुणासाठी सोपा विजय असणार आहे इथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी। त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये धक्का बसू शकतो। माढा मधला मतदारसंघ